विरोधात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। दादरच्या शिवसेना भवनासमोर मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। कोणताही झेंडा न घेता मराठीसाठी एक व्हा, मोर्चात सहभागी व्हा। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहे। तर मनसेच्या बॅनरवर भाजपा मंत्री अशोक उईके यांचा फोटो लावण्यात आलाय। मी असे अनेक पोस्टर लावलेत ज्या लोकांनी म्हणजे विविध घटक आहेत समाजातले ज्यांनी आपले कोट दिलेले आहेत किंवा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते सकारात्मक आहेत। राज ठाकरे साहेबांनी गेले 2-2.5 महिने जी भूमिका मराठीच्या बाबतीत किंवा हिंदी सक्तीच्या विरोधात मांडलेली आहे त्याला सकारात्मक आणि पोषक अशा सगळ्यांच्या ह्या कोट आहेत, प्रतिक्रिया आहेत। तर मला वाटतं की नागरिकांना ह्या कळाव्यात या उद्देशाने मी त्यांचे बॅनर लावलेले आहेत। हिंदी सक्तीच्या विरोधात अनेक पक्ष आता एकजूट करत असताना आपल्याला वारंवार दिवसेंदिवस हिंदी सक्तीच्या विरोधातल्या बातम्या आहेत त्या पाहायला मिळतात। त्यातच दादर शिवसेना भवनाबाहेर देखील बॅनरबाजी आहे ती करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने मनसेने सर्वात प्रथम हा आवाज आहे तो उठवलेला होता आणि त्यानंतर त्याला साथ आहे ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आलेली होती। तेच आता शिवसेना भवनासमोर जे बॅनर आहेत ते लागलेले आहेत। या ठिकाणी महेश सावंतांनी बॅनर लावलेले आहेत की हिंदी सक्तीच्या विरोधातील जे सरकारचा निर्णय आहे त्याची होळी करण्यासाठी एकजूट येऊया आणि 5 तारखेच्या या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी होऊया। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर मनसेच्या माध्यमातून दररोज हिंदी सक्तीच्या विरोधात जनजागृती करत असताना मराठी माणसाला एकजूट करण्याचा प्रयत्न आहे तो मनसेकडून केला जातो आणि त्यामध्येच मनसेच्या माध्यमातून ज्या व्यक्तींनी मराठीसाठी काम केलेलं आहे त्यांचे देखील बॅनर दादर परिसरात लावलेले असताना सरकारमधील मंत्र्यांचा बॅनर आहे तो आता मनसेने या ठिकाणी लावलेला आहे। कालच पाहिलं आपण की आदिवासी मंत्री जे भाजपचे आहेत अशोक उईके यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये एक विधान केलं। त्यांनी स्वतःहून बोललेलं आहे की मला हिंदी येत नाही, मी हिंदी बोलणार नाही, फक्त मराठीत बोलणार अशा शब्दामध्ये त्यांनी उत्तर दिल्याच्या नंतर मनसेने त्यांच्या या संपूर्ण वक्तव्याचं स्वागत आहे ते केलेलं आहे आणि त्याचंच संपूर्ण जे आहे ते मनसेच्या बॅनरवरती त्यांचे बोल आहेत ते उमटवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। व्हिडिओ सतीश सह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई। तर हा मोर्चा काढण्याची वेळच येऊ नये यासाठी प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे, पाहूयात। बरेच जणांनी आपली आपली भूमिका तिथं मांडण्याचं काम केलेलं आहे। मी पण सांगितलेलं आहे किंवा माझंही मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं आणि 5वीपासून हिंदी सुरू करावं। कारण माझं तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला लिहिता आणि वाचता हिंदी पण लगेच येतं। मराठी शिकल्यावर तो हिंदी पण येतो कारण तीच लिपी तीच आहे। अरे बाबा, त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतःच मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे। मला तीच अपेक्षा आहे की एकंदर जनमानसांचा जो रेटा आहे आणि त्याची जी काही पब्लिक क्राय निर्माण झालेला आहे आता ह्या सगळ्या हे जे काही 2 महिने चालू आहे त्यातून जो पब्लिक क्राय निर्माण झालेला आहे तो मला वाटतं तो सरकार दरबारी त्यांच्या कानावर पोचतोय आणि मलाही तोच फील येतोय की अधिवेशनामध्ये म्हणजे सोमवारपासून जे अधिवेशन चालू होईल आणि त्यात सुद्धा हा विषय खूप गदारोळाने समोर येईल। तर मला वाटतं की हे मोर्चा होऊ नये हाच प्रयत्न करतील आणि जो काही हिंदी सक्तीचा निर्णय आहे तो मागे घेतील असा एक फील आहे।